कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात शिवाजी शिवबा कसे झाले शिवाजी शिवबा कसे झाले शिवजयंती होती आणि गजानन महाराज टिळकांची गुरु होती. शिवजयंतीला आणि गजानन महाराजांना बोलून द्यावं. परंतु गजानन महाराजांचा आले शांत बस आणि असं गजानन महाराजांनी आणि भाषण सुरू झालं. महाराजांनी गजानन महाराज आपल्या गणगणात बोलते गणगणात मंत्र चालू होतं आणि मंत्र चालू असताना काही भाषणामध्ये सांगितलं आता शिक्षणाची गरज आहे पण समाज खाली चाललेला आहे. त्यावेळेस गजानन महाराजांनी सांगितलं हे तुझ्या असल्या वागण्यामुळे तुझ्या हातामध्ये पेढ्या पडतील. 124 नावाचं क्रम लागलं महाराज आणि भरपूर पुरावे आणि गजानन महाराज त्याला सांगितलं असे शिकाते 124 क्रमाखाली अटक करण्यात आली. त्या टायमाला गजानन महाराजांनी काय केलं जेवताना काय केलं पिठलं आणि भाकर. आता पिठलं भाकर श्री कुठे पिठलं भाकर काय केली त्यांनी पिठाला देऊन टाकली आणि दिल्यानंतर त्या टायमाला खात तिथं कर्मयोग नावाचा ग्रंथ लागले. कुठं शेर मध्ये किंवा शेर मध्ये कर्मयोग नावाचा ग्रंथ दिला आणि त्याला आशीर्वाद दिला गजानन महाराजांनी. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत म्हणजे काही कर्मयोग ग्रंथ काही राहील असा आशीर्वाद होता. आणि त्या टायमात कोबराय सांगितलं काय आणि जयराम नावाचे कीर्तनकार होते त्यामध्ये आणि जयराम नावाचे कीर्तनकार असतात त्याचा बोलण्याचा उन्मत होता तितका बरोबर होता. तर साखरीनं मांडलं तर ठीक नाही तर आणि कीर्तनाची वेळ झाली सारखी टाइम झाला घोड सोडून दिले त्यांनी कीर्तन उभारले पण इकडे कीर्तन चालून म्हणत काय होतं गजानन महाराजांनी ऐकलं त्या घोड्याच्या खाली जाऊन काय केले गजानन महाराज काय केले घोड्याच्या खाली जाऊन घेतले आणि जयराम महाराज कीर्तन संस्कृत आणि घोड्या पशाले घोडा खाली नामापाशी पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर
या ठिकाणी या ठिकाणी आता कीर्तन सेवा या ठिकाणी आपल्या अखिल राजीवगांधी नगर परिसरामध्ये असणार श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या आपल्या सर्व मंडळींनी या ठिकाणी हा कीर्तन सेवेचा कार्यक्रम आपले सर्वांचे परिचयाचे असणारे आपले महाराज वाघमारे महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन सेवा आज या ठिकाणी ठेवलेली होती। आता थोड्याच वेळात या ठिकाणी भैरवी होईल। भैरवी झाल्यानंतर महाराजांची आरती होईल। आरतीचा लाभ घेण्यासाठी सर्व आजूबाजूच्या सर्व परिसरातल्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण महाराजांच्या आरतीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मंडपामध्ये यायचंय। या ठिकाणी आता भैरवी चाल झाल्यानंतर आरती होईल। झालेली सेवा तुम्हाला सर्व दर्शन करणार पुढे जवळ जर काय करू शकणार असेल
बंद कर. I